राज्यातील माढा लोकसभेच्या उमेदवारीबाबत अजूनही निर्णय झाला नाही. त्या ठिकाणचा तिढा कायम आहे. पण असं असताना धैर्यशील मोहिते पाटील हे गेल्या 2 दिवसांपासून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. त्यासाठी त्यांनी 3 सदस्य बाहेर काढल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मोहिते पाटील आता माघार घेणार नसल्याचं दिसत आहे. भाजपकडून उमेदवारी मागितलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या निर्णयाची वाट न पाहता आपला प्रचार सुरू केला आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी करमाळ्यातून आपल्या प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर आता त्यांच्या परिवारातील आणखी 3 व्यक्ती प्रचारासाठी बाहेर पडले आहेत. आज धैर्यशील मोहिते पाटील सातारा जिल्ह्यातील मान तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मान तालुक्यातील वडूज, नायकाची वाडी, नागांचे कुमठे, सिद्धेश्वर, कुरोली, औंध, गोपूज, उंबर्डे या गावभेट दौऱ्यावर आहेत. तर पत्नी शीतलादेवी धैर्यशील मोहिते पाटील या पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला, देगाव सुस्ते, नारायण चिंचोली, भटुबरे, गुरसाळे रोपळे, बाबुळगाव, आडीव या दौऱ्यावर आहेत. तर स्वरूपराणी जयसिंह मोहिते पाटील ह्या माळशिरस तालुक्यातील मोरोची, धर्मपुरी, शिंदेवाडी, देशमुखवाडी, डोबाळवाडी, हनुमानवाडी, कुरभावी, तांबेवाडी, एकशिव, कळंबोली, पिरळे, दहिगाव, गुरसाळे या गावभेट दौऱ्यावर आहेत. महायुतीकडून अद्याप मोहिते पाटील यांची दखल घेतली नसली तरीही मोहिते पाटील यांनी जर बंड केलं तर महायुतीसाठी ते नुकसानकारक ठरणारे आहे. काल धैर्यशील मोहिते पाटील हे सांगोला तालुक्यातील दौऱ्यावर होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमला गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली. या भेटीवरून अन कार्यकर्ते त्यांच्या आग्रहाखातर मोहिते पाटील हे शरद पवार गटांची तुतारी हाती घेणार अशी चर्चा सुरू आहे. असं असलं तरी मोहिते पाटील यांनी आपले दौरे सुरूच ठेवले असून आता भाजप उमेदवार त्यांच्या प्रचाराला सुरुवात कधी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असून भाजप उमेदवारी बदलणार का, मोहिते पाटील पुन्हा स्वगृही परतून हाती तुतारी घेणार याचा निर्णय आज किंवा उद्या शरद पवार यांच्या उमेदवारीच्या घोषणेनं दिसणार आहे.